हार्ट अटॅक नंतर माझं एन्जिओप्लास्टी झाली. एन्जिओप्लास्टी झाली तेव्हा कळलं की माझं पंपिंग फक्त 30% राहिलेलं आहे. मी अनूप गायकवाड, राहणारा पंचवटीमध्ये. मला हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅक नंतर माझं एन्जिओप्लास्टी झाली. एन्जिओप्लास्टी झाली तेव्हा कळलं की माझं पंपिंग फक्त 30% राहिलेलं आहे. तर मग विचार याला काय करावं म्हणून मग मला कळलं की ओशन वर्मा जी आहे म्हणून डॉक्टर आहे, तिथे ECCP ट्रीटमेंट होते आणि क्लिएशन होतं. मग तिथे आम्ही गेलो आणि तिथे ट्रीटमेंट घेतली 35 दिवसाची. तर आता माझा पंपिंग जवळजवळ 55-60 झालेला आहे आणि फार बरं वाटतं मला त्याच्यामुळे. मग अगोदर मला चालता पण येत नव्हतं, पण आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. ह्या ट्रीटमेंटनी माझा जो फायदा झालेला आहे, तर मी तर सगळ्यांना रिकमेंड करेल की ज्यांनी पण एन्जिओप्लास्टी किंवा बायपास झालेला आहे त्यांनी ही ट्रीटमेंट घ्यावी. त्याने खूप फरक पडतो आणि आपल्या स्वतःला कळतं की आपल्याला किती एनर्जी आलेली आहे म्हणून. ही होती आमच्या एका रुग्णाची प्रतिक्रिया, ज्यांनी त्यांच्या हृदयविकारावर मात करून त्यांचे हृदय पुन्हा कार्यक्षम केले. जर तुम्हालाही किंवा तुमच्या घरातील कुठल्या व्यक्तीला हृदयविकार असेल तर आजच भेट द्या डॉक्टर ओशन वर्मा यांच्या एक्स्ट्रा इनिंग हार्ट केअर सेंटर नाशिक येथे, जिथे ECP, चिलेशन, कार्डियक रिहॅबिलिटेशन अशा उपचाराद्वारे हृदयाचे पुनर्वसन केले जाते. तर आजच उचलूया एक पाऊल निरोगी हृदयाकडे.